सागरातून तारून नेणारी कुलीन सुंदर व मनाप्रमाणे वागणारी पत्नी मला दे. मनुष्याने हे स्तोत्र वाचून सप्तशती पाठ वाचावा. त्या योगे त्याला वैभवशाली 700 वर प्राप्त होतात. अर्गला स्तोत्र संपूर्णम. जोडा. नमो देवी महादेवी शिवाय नमा. नम प्रकृत्यै भद्रायै नेता प्रतास्मताम्. ओम ह्राम ह्रीम ह्रीम. संक्षिप्त देवी पाठातील आता आपण कीलक स्तोत्राचा अर्थ समजूया. मार्कंडेय म्हणाले, विशुद्ध ज्ञान स्वरूप 3 वेदरूप दिव्य नेत्र असणाऱ्या परमकल्याण प्राप्तीचे कारण असणाऱ्या चंद्रकोर धारण करणाऱ्या भगवान शंकरांना नमस्कार असो. इतर मंत्रांचे उत्कीलन करण्याची खटपट न करताही जो नेहमी सप्तशती पाठ करण्यात तत्पर असतो त्यालाही सर्व प्रकारे कल्याणकारक गोष्टी प्राप्त होतात. केवळ हे सप्तशती रूप स्तोत्र जे म्हणतात त्यांना देवी प्रसन्न होते. त्यांची उच्चाटन, वशीकरण इत्यादी सर्वच कार्ये साध्य होतात. या सप्तशती जपाशिवाय दुसरा मंत्र, दुसरे औषध यांची संकट निवारणासाठी आवश्यकता नाही. या जपानेच उच्चाटनादी सर्व कार्ये साध्य होतात. तसेच कोणतीही कामे या जपानेच साध्य होतात. यामुळे अन्य मंत्र व औषधे निरर्थक ठरली आहेत. अशी जेव्हा इतर मंत्रद्रष्टा ऋषींनी भगवान शंकराकडे तक्रार केली तेव्हा लोकांची ही भीती लक्षात घेऊन भगवान शंकरांनी या संपूर्ण कल्याणकारक अशा स्तोत्राला पुढे सांगितल्याप्रमाणे बंधने घातली. जो तो दान प्रतिग्रह रूप नियम अत्यंत पवित्रपणे पूर्ण करतो त्याला सर्वच कल्याण प्राप्त होते यात शंका नाही. तो नियम असा, सप्तशतीचा पाठ करणाऱ्याने आपल्याकडील सर्व धनधान्याधिक संपत्ती एकाग्र चित्ताने कृष्ण चतुर्दशीला किंवा अष्टमीला देवीला अर्पण करावी आणि तिचा प्रसाद समजून स्वीकारावी. असे न केल्यास ती प्रसन्न होत नाही. अशा प्रकारच्या फलप्रतिबंध रूप खेळाने श्री महादेवांनी हे देवी स्तोत्र प्रतिबद्ध केले आहे. म्हणून वरील नियमाने प्रतिबंध दूर करून एकाग्र अंतःकरणाने सप्तशतीचा पाठ करावा. जो या सप्तशतीचा प्रतिबंधरहित करून नेहमी स्पष्ट शब्दोच्चारपूर्वक पाठ करतो तो सिद्ध शिवांचा वा देवीचा गण होतो किंवा वनात गंधर्व होतो. अरण्यात इत्यादी कोणत्याही ठिकाणी फिरत असता त्याला कोणापासूनही भय उत्पन्न होत नाही. त्याला अपमृत्यू येत नाही आणि मेल्यानंतर मोक्ष मिळतो. गुरूंकडून हा पाठ अर्थ व पाठ विधीसह जाणून घेऊन नंतर त्याच्या अनुष्ठानाला प्रारंभ करावा. संकल्प करून जो अनुष्ठान न करील त्याचा नाश होतो. म्हणून ज्ञानी लोकांनी उत्कृष्ट गुणांनी युक्त अशा या स्तोत्राचा गुरुमुखातून ज्ञान करून घेऊनच पाठ करावा. स्त्रियांच्या बाबतीत सौभाग्य, पुत्रपौत्र असणे इत्यादी जे काही सुख दिसते ते सर्व श्री भगवतीच्या कृपेमुळे. म्हणून हे कल्याणकारक स्तोत्र जपावे. या स्तोत्राचा सावकाश जप केल्याने सर्व प्रकारची विपुल संपत्ती प्राप्त होतेच. म्हणून याचा पाठ अवश्य करावा. जिच्या कृपेने सत्ता, सौभाग्य, आरोग्य, संपत्ती, शत्रुनाश आणि सर्वश्रेष्ठ मोक्ष प्राप्त होतो तिची सप्तशती पाठ द्वारा लोक का बरे स्तुती करणार नाहीत. कीलक स्तोत्र संपूर्णम. चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, काल आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित संक्षिप्त देवी पाठ संस्कृतमधला पाहिला. काही वेळेला असं होतं संस्कृतचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही, तर परमपूज्य दादांनी प्रत्येक श्लोकाच्या ह्याच्या खाली त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. तर आता ही संक्षिप्त देवी पाठ जो आहे तो मी मराठीत वाचून दाखवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम
दुर्गा मानस पूजा भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्या सौंदर्यशालिनी माते अंबिके अनेक मौल्यवान पोवळी इत्यादी रत्नांनी बडवलेल्या अप्सरांनी भक्तिभावाने चंदनयुक्त केसरी पाणी घालून स्वतःच्या करकमलांनी सर्व बाजूंनी धुवून स्वच्छ केलेल्या मी आदराने अर्पण केलेल्या या श्रीपादुकांचा स्वीकार कर. देवद्रादी सुरगणांनी पूजा केलेल्या सकाळणाऱ्या बारंबार सोन्याने बनविलेल्या सुंदर कांतीने झळाळणाऱ्या या सिंहासनावर बसून हे अंबिके हे चाफा केवडा यांचा वास येणारे अत्यंत शुद्ध तेल लावून तरुणींनी आदरपूर्वक दिलेले सुगंधी उठणे स्वीकार. हे शंभूपत्नी श्रीसुंदरी देवी पुष्कळ सुगंधी द्रव्ये घालून तयार केलेले स्वच्छ आवळीचे चूर्ण केसांना लावून कंगव्याने केस विंचरून मंदाकिनीच्या प्रवाहात स्नान कर. त्यानंतर हे श्रीसुंदरी हे उज्ज्वल गंध तुला आनंददायी होवो. हे वर देणाऱ्या वैभव देणाऱ्या त्रिपुर सुंदरी अप्सरांनी करकमलात धारण केलेली चंदन केशर व अगरू यांच्यामुळे विशेष सुगंधित झालेली अतिशय सुवासिक शुद्ध कस्तुरीची उटी स्वीकार. हे श्रीसुंदरी माते गंधर्व देव किन्नर यांच्या प्रियतमांनी पसरलेल्या करकमलांनी धारण केलेले केशरासारखे पिवळसर तेजस्वी सूर्यमंडळाच्या कांतीमुळे झळाळणारे हे निर्मळ वस्त्र तुला आनंद देवो. मातेच्या दोन्ही कानात सुवर्णांची कुंडले आहेत. करकमलाच्या बोटात अंगठी आहे. मध्ये कमरेला कमरपट्टा आहे. दोन्ही पायात पैंजण आहेत. छातीवर हार रुळत आहे. दोन्ही हातात किणकिण करणारी कंकणे आहेत. मस्तकावर मुकुट घातलेला आहे. हे भक्ता या अलंकारांनी युक्त असलेल्या मातेची भान हरपून स्तुती कर. हे लक्ष्मी देणाऱ्या श्री शंभूपत्नी जिच्या कांतीचे सुंदर वलय गळ्याभोवती शोभत आहे अशी कांतिमान सुंदर साखळी गळ्यात घाल. कपाळावर सौंदर्य वाढविणारा सिंदूर तिलक धारण कर. तसेच टवटवीत नीलकमलाच्या पाकळीच्या शोभेला तुच्छ ठरविणाऱ्या डोळ्यात दिव्य वनस्पतींपासून तयार केलेले सुंदर काजळ घाल. पाप नाहीसे करणाऱ्या लक्ष्मी प्रदान करणाऱ्या हे त्रिपुर सुंदरी वेगाने मंदराचलाने घुसळल्यामुळे क्षीरसमुद्रातून उत्पन्न झालेला चंद्रकिरणांसारखा दिसणारा पोळ्यांपासून बनविलेला रतीने स्वतःच्या करकमलात धरलेला हा आरसा आपले श्रीमुख पाहण्यासाठी घे. हे पार्वती माते कस्तुरीचा द्रव चंदन अगरू आणि अमृत घातलेले ज्यामध्ये चाफा कमळ इत्यादी फुले घालून त्यांच्या सुगंधाने सुगंधित केलेले देवस्त्रियांनी आपल्या मस्तकावर घेतलेल्या रत्नजडित घड्यातून शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इंद्रादी देवशक्तीला ब्रह्मा विष्णू शिव या महान देवांच्या शक्तीला तसेच मंगलस्वरूप असणाऱ्या देवीला नेहमी नमस्कार असो. सुख देणाऱ्या मूल प्रकृतीला नमस्कार असो. त्या देवीला आम्ही नेहमी नमस्कार करतो. उग्ररूप असणाऱ्या अनादी अनंत पृथ्वीरूप गौरीला नमस्कार असो. चंद्र व चांदण्यांच्या रूपात असणाऱ्या म्हणूनच आल्हाददायक असणाऱ्या देवीला नमस्कार असो. कल्याण करणाऱ्या नमस्कार करणाऱ्यांचा उत्कर्ष करणाऱ्या कर्मफलरूप असणाऱ्या कूर्मरूप धारण करणाऱ्या देवीला नमस्कार असो. अलक्ष्मी स्वरूप तसेच राजांच्या संपत्तीच्या रूपात असणाऱ्या तुला शिवपत्नीला नमस्कार असो. जाणण्यास कठीण असणाऱ्या जिचा पार करणे कठीण अशा सर्वश्रेष्ठ जगाची उत्पत्ती स्थिती संहार करणाऱ्या प्रसिद्ध असणाऱ्या कृष्णवर्ण आणि धूम्रवर्ण असणाऱ्या देवीला नेहमी नमस्कार असो. भक्तांना अतिशय शांत व शत्रूंना अतिशय उग्ररूप असणाऱ्या त्या देवीला नम्रपणे आम्ही नमस्कार करतो. जगाचा आधार असणाऱ्या क्रियारूप देवीला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विष्णुमाया म्हणून ओळखली जाते तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी चैतन्य रूपाने राहिली आहे तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी निद्रा रूपाने राहिली आहे तिला नमस्कार.
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी भुकेच्या रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सावलीच्या रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी शक्ती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी तहान रूपाने किंवा लोभ रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी क्षमा रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जात रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी लज्जा रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी शांती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी कांती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी लक्ष्मी रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वृत्ती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी स्मृती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी दया रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी प्रीती रूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी मातृरूपाने राहिली आहे तिला नमस्कार. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी ब्रह्मरूपाने राहिली आहे तिला नमस्कार. 11 इंद्रियांची व पंचमहाभूतांची अधिशास्त्री असणारी जी सर्व प्राण्यात नेहमी व्यापून राहिलेली असते त्या देवीला नमस्कार असो. जी ज्ञानरूपाने हे सर्व जग व्यापून राहिली आहे त्या देवीला नमस्कार असो. पूर्वी इच्छित गोष्ट प्राप्त झाल्यामुळे देवाने आणि इंद्राने जिची स्तुती केली तसेच जिची नेहमी सेवा केली ती कल्याण करणारी देवी आम्हाला कल्याण व सुख देवो आणि आमची संकटे दूर करो. सध्या उन्मत्त दैत्यांनी पीडा दिलेल्या आम्ही देवांनी आणि इंद्राने जिची पूजा केली आहे तसेच भक्तिभावाने नम्र झालेल्या आम्ही स्मरण करतात जी तात्काळ आमच्या आपदा नाहीसा करते ती भगवती आमचे कल्याण करो. तंत्रोक्त देवी सुक्तम संपूर्णम.